महाराष्ट्रातील ओबीसी मधील दोन समाजानं एससी मध्ये त्यांना घेण्याची मागणी केली। या मागणीला दुजोरा देण्याचं काम, या मागणीला समर्थन देण्याचं काम लक्ष्मण हाकेंनी केलं। या मागणीला दुजोरा देण्याचं काम हे लक्ष्मण हाकेंनी केलं। लक्ष्मण हाकेचा निषेध आंबेडकरी चळवळीतील सगळ्याच कार्यकर्त्यांनी केला, सगळ्याच कार्यकर्त्यांनी केला। पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट, दुर्दैवाची बाब म्हणजे जे हरामखोर एससीचं आरक्षण घेतात, ज्या हरामखोरांनी एससी आरक्षणाचा फायदा घेऊन त्यांची प्रगती केली, येणाऱ्या पिढ्या त्यांनी सुधारल्या, भरभराट त्यांच्या आज घरामध्ये आरक्षणामुळे आहे, अशा लोकांनी लक्ष्मण हाकेचा जरा देखील विरोध केला नाही किंवा जरा देखील निषेध नोंदवला नाही। फक्त आरक्षणाचा फायदा घ्यायला पाहिजे आणि ज्यावेळी संघर्षाची वेळ येईल त्यावेळी फक्त बौद्ध समाजातील तरुण, आंबेडकरवादी चळवळीतला तरुण हा संघर्ष करणार। त्यातल्या त्यात मातंग समाज थोड्याफार प्रमाणात असतो जो बाबासाहेबांच्या विचाराचा आहे आंबेडकरवादी तरुणांसोबत, परंतु इतर समाजसुद्धा एससी मध्ये येतात, इतर जातीसुद्धा एससी मध्ये येतात। आरक्षणाचा फायदा घ्यायचा आणि संघर्षाची वेळ येईल त्यावेळी फक्त संघर्ष हा बौद्ध समाजातील तरुण करणार, बौद्ध धर्मातील तरुण करणार। अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। लक्ष्मण हाकेचा निषेध झाल्याच पाहिजे त्याबद्दल, आणि तो निषेध आंबेडकरवादी म्हणून आपण सगळ्यांनी केला। लक्ष्मण हाके धुरलाय आपल्यासमोर, धुरल्यासारखा आपण त्याला उडून टाकू, परंतु हा जो एससी म्हणून जो फायदा समाज घेतो आणि ज्यावेळी अशी वेळ येते त्यावेळी हा एससी समाजातील फायदा घेणारा समाज शांत बसतो। अरे मी तर म्हणतो लक्ष्मण हाकेच्या निषेधापेक्षा याआधी हरामखोरांचा निषेध होणं गरजेचं आहे। हरामखोर फायदा घेतात आरक्षणाचा आणि ज्यावेळी संघर्षाची वेळ येते त्यावेळी संघर्ष करायला माझा आंबेडकरवादी तरुण, माझा बौद्ध समाजातील तरुण असतो। लक्ष्मण हाकेचा निषेध करता त्याचबरोबर एससीचे फायदे घेऊन हे जे पुढे गेलेत यांनी स्वतःच्या आयुष्याचा विकास केलेला आहे, कुटुंबाचा विकास केलेला आहे, अशी लोक सगळ्याधिक भयानक आहेत, नालायक आहेत। मी त्या प्रत्येक याच्यामध्ये संघर्षात लढणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला आभार व्यक्त करतो। आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता जिंदाबाद, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद। आणि आरक्षणाचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधणारे आणि संघर्षाच्या वेळेला मूग गिळून शांत बसणाऱ्या त्या एससी कॅटेगरीमध्ये जे मूग गिळून शांत बसतायत त्या सगळ्या हरामखोर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। जय भीम।